श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, येत्या 17 जुलै रोजी आलेली आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या सर्वांनाच आठवते ती पंढरपूरची वारी, कारण लाखो भाविक भक्त या दिवशी पंढरपूरला पायी चालत गेलेले असतात आणि त्यांना याच दिवशी पंढरीच्या विठुरायाचं दर्शन होतं। आता विठ्ठलाची महिमा खूप मोठी आहे, म्हणजे असं म्हटलं जातं की विठ्ठल हा सर्वात गरीब लोकांचा देव आहे, कारण तिथे अगदी आपण 11 रुपयांपासून सुद्धा दान करू शकतो आणि हा विठ्ठल आपलं दान जे आहे तो स्वीकार करत असतो। त्याचबरोबर या दिवसापासून शेतकरी लोकांना पावसाची सुद्धा जास्त आशा लागलेली असते। या दिवशी भरपूर प्रमाणामध्ये पाऊस सुद्धा असतो, तर आपण या दिवशी काही विठ्ठलाच्या सेवा किंवा उपाय करू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत। तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे, ज्याने की तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, अडचणी, वादविवाद, संकट किंवा पैशांबद्दल काही अडचणी असतील तर त्या दूर होतील। त्याचबरोबर तुमची जर व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर ती प्रगती सुद्धा व्हायला सुरुवात होईल। तर काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर जरा जास्त वेळ न घेता लगेचच सुरुवात करूया। तर बघा, 17 तारखेला आषाढी एकादशी आहे म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। भगवान विष्णू स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतात ते बाळकृष्ण किंवा विठ्ठल रुक्मिणी किंवा मग भगवान विष्णूंचीच मूर्ती किंवा फोटो असेल तर या फोटोची तुम्ही पूजा करू शकता। आता सकाळी लवकर उठायचं आहे। आषाढी एकादशीचा दिवस अत्यंत पवित्र दिवस असतो, त्याच्यामुळे किमान आपण सर्वांनी सूर्योदयाच्या अगोदर उठावं, आंघोळ करून आपल्या देवघरातील देवांची यथासांगाची पूजा करायची आहे। भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपण जलाभिषेक करायचा आहे। त्याच्यानंतर दुधाने अभिषेक करणे शक्य असेल तर दुधाने करा। जर तुमच्याकडे शंख असेल तर शंखामध्ये जल घालून त्या जलाने अभिषेक केला, म्हणजे शंखाने जर अभिषेक केला तर भगवान विष्णू अतिशय खुश होतात। त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर शंखाने अभिषेक घातला तर अतिशय उत्तम। भगवान विष्णूंचं जितकं जास्तीत जास्त नामस्मरण करणे शक्य असेल तर ते करावं। त्या दिवशी तो दिवस जो आहे तो दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळे या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर जितकं जास्तीत जास्त नामस्मरण करता येईल तितकं तुम्ही करत चला। त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे आहे। बघा, भगवान विष्णूंना पिवळा रंग जो आहे तो खूप आवडतो। आपण स्वतःही पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र जर परिधान केले तर त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तो होत असतो। त्याचबरोबर पिवळे वस्त्र असतील किंवा पिवळे पदार्थ जे असतील ते भगवान विष्णूंना आपल्याला या दिवशी अर्पण करायचे आहे। आता आपल्याला आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये काय ठेवायचं आहे, तर तुम्ही 1 रुपयाचं नाणं घेऊ शकता किंवा मग चांदीचं एखादं नाणं असेल तुमच्याकडे तर ते घेऊ शकता। जवळजवळ प्रत्येकाकडे चांदीचं नाणं हे असतं, पण नसेल तर हरकत नाही, 1 रुपयाचं घरातलं नाणं घेतलं तरी सुद्धा चालेल। हे नाणं घ्यायचं, आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा, जिथे आपण भगवान विष्णूंची पूजा मांडणी केलेली असेल। सकाळच्याच वेळी तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता। शक्य नाही झालं तर दिवसभरामध्ये कधीही करा। तर जेव्हा पूजा केलेली असते तर तिथेच आपल्याला एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे, तुपाचा, तेलाचा, कुठलाही चालेल। धूप दीप लावायचा आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, हे जे 1 रुपयाचं किंवा चांदीचं नाणं तुम्ही घेतलेलं असेल तर त्याला जलाभिषेक घालायचा आहे, ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे। या लाल कपड्यावरती हे नाणं जे आहे ते ठेवायचं आहे। या नाण्याला तुम्ही हळद कुंकू अक्षर अर्पण करून घ्यायचे आहे। याच्यानंतर भगवान विष्णूंचं कोणताही जप जो आहे तो तुम्ही करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। तुम्हाला जर शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम म्हणा। तर यापैकी कोणती तरी सेवा जी आहे ती आपल्याला त्या नाण्यावरती करायची आहे। त्याच्यानंतर दिवसभर आपण हे नाणं जे आहे ते भगवान विष्णूंसमोर तसंच राहून द्यायचं आहे आणि संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळी तुम्ही जेव्हा झोपायला जाणार आहात तर त्यावेळी तुम्ही हे नाणं जे आहे ते तुमच्या घरातल्या तांदळाच्या डब्यात ठेवायचं आहे। तांदळाच्या डब्यामध्ये का ठेवायचं, तर तांदूळ जो आहे तो चंद्रग्रहाचं प्रतीक मानलं जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र चांगला असेल तर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या चांगल्या होतात आणि त्याच्यामुळे या दिवशी आपण तांदळाच्या डब्यामध्ये हे नाणं ठेवायचं आहे। आता हे नाणं वर्षभर तुम्ही त्या डब्यामध्ये ठेवायचं का, तर हो, तुम्हाला जेवढे दिवस शक्य होईल, जेवढे दिवस ठेवता येईल तेवढे दिवस तुम्ही ते ठेवू शकता। जर काही वेगळे सेवा आल्या किंवा वेगळे तिथी आल्या तर त्या दिवशी तुम्ही काढून पुन्हा ते नाणं जे आहे ते अभिमंत्रित करायचं आहे आणि पुन्हा तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे। आता तांदळाचा डब्बा म्हणजे काय की हा तांदूळ जो आहे तो कधीच संपणारा नसावा किंवा आपल्या घरामध्ये तांदूळ कधीच संपू देऊ नये हे आपल्या सर्वांना माहीत आहे। तांदूळ असेल, तेल असेल, पीठ असेल, अशा काही गोष्टी आहेत, मीठ असेल आणि हळद असेल, तर या गोष्टी जर आपल्या घरामधल्या संपत राहिल्या
तर अशा वेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा टिकत नाही. त्याच्यामुळे घरातील तांदूळ हा कधी संपून द्यायचा नाही. अगोदर थोडासा शिल्लक असेल तेव्हा तुम्ही घरामध्ये तांदूळ अगोदरच घेऊन यायचा आहे. हा डब्बा जेव्हा तुम्हाला स्वच्छ करायचा असेल त्यावेळी त्या तांदूळासोबत ते नाणंसुद्धा काढून घ्या. नंतर पुन्हा त्याच्यामध्ये तुम्ही कधीही टाकून द्या, काहीही हरकत नाही. पण तांदळाच्या डब्यामध्ये असं नाणं जर तुम्ही टाकाल तर तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. त्याचबरोबर काही अडचणी असतील, संकट असतील, तुमच्या घरामध्ये वारंवार वादविवाद होत असतील, एखादी व्यक्ती नोकरी करत असेल, तिला नोकरीमध्ये यश मिळत नसेल, प्रमोशन मिळत नसेल, तर अशा वेळी हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. पण ते कशा पद्धतीने? जेव्हा तुम्ही सेवा करत आहात तेव्हा मनामध्ये तुम्ही हाच विचार करायचा आहे, तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा सफल झालेली आहे, पूर्ण झालेली आहे, असंच आपण मनातल्या मनात विचार करायचा आहे. इवन तिथे बोलायचं सुद्धा आहे की माझी ही नोकरीविषयी ही इच्छा आहे आणि ती माझी पूर्ण झालेली आहे, ही इच्छा होती ती माझी पूर्ण झाली. किंवा व्यवसायामध्ये मला भरभरून माझ्याकडे पैसा येत आहे, मी खूप श्रीमंत होत आहे आणि संपत्ती माझ्याकडे येत आहे, माझं आरोग्य चांगलं आहे. अशा पद्धतीने आपण ही जी सेवा करत आहोत तर तेव्हा आपल्याला हे बोलायचं आहे. जेव्हा तुम्ही असं पॉझिटिव्ह बोलाल तेव्हाच तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती येईल. आणि पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा येईल तेव्हा सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या चांगल्या व्हायला सुरुवात होईल. आणि तुम्ही ज्या कोणत्या इच्छा या नाण्यावरती बोलाल तर त्या इच्छासुद्धा तुमच्या लवकरात लवकर पूर्ण होतील. त्याच्यामुळे हा जो उपाय आहे तो अत्यंत प्रभावी असा उपाय प्रत्येकाने आपल्या घरामध्ये नक्की करायचा आहे. बघा, बरेच जण सेवा करतात, उपाय करतात, पण ते मनोभावे करत नाही. म्हणजे असं कुठे असतं का? हे कधी होईल का? हे शक्य नाही असं बोलतात आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी शक्य होत नाही. तुम्हाला जर काही गोष्टी शक्य करून घ्यायच्या असतील किंवा शक्य व्हाव्यात असं वाटत असेल तर तुम्हाला सेवा आणि उपाय केल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याचबरोबर कष्टाची साथ तर प्रत्येक गोष्टीलाच लागते. तर कष्टासोबतच असे काही सेवा किंवा अशा काही उपाय जे आहेत ते करत करत आपण आपलं आयुष्य जे आहे ते सुखमय करू शकतो. फक्त पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये असायला पाहिजे. नाहीतर आपण उपाय करतोय आणि मनामध्ये हे कधी शक्य आहे का, हे कधी शक्य आहे का, हे होणार नाही किंवा माझ्याकडे पैसा येणार नाही असं जर तुम्ही बोललात तर तुमच्याकडे कधीच पैसा येणार नाही. त्याच्यामुळे नेहमी हेच बोला की माझ्याकडे खूप पैसा येतो, माझी आर्थिक परिस्थिती खूप चांगली झाली आहे, मला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळतंय. अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनाला सांगत जा. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.